लोकशाही नाही, ते रोकशाही होतं. म्हणजे इट वॉज द स्टार्ट ऑफ द एंड ऑफ डेमोक्रेसी. अतिशय काळा दिवस होता. वॉटर, गटर, मीटर याच्या पलीकडे जाऊन कोणीतरी ह्या शहराचा विचार केला पाहिजे. एक खूप मोठा वर्ग आहे जो आजही ठाकरे ब्रँडला मानतो. तुम्ही कोणाच्या सांगण्यावर काम करतायत आणि पोलीस काय हिंमत करते की अशा पद्धतीने इलेक्शन चालू असताना कोणाच्या सांगण्यावरनं काम करून प्रेशराईज करून एक अपक्ष उमेदवाराला माघार घ्यायचा प्रयत्न करतो. जे आरो आहेत ते आरो आमच्या एक कॉलम किंवा एक शब्द लिहिला नाही म्हणून आमचे फॉर्म बाद करत होते आणि एकूण एक त्यांचे फॉर्म 4 कॉलम अधुरे असले तरी ते त्यांचे क्लिअर करत होते. म्हणजे ते दिसत होतं की सत्ता त्यांच्या बाजूने आहे आणि अधिकारी आणि आरो त्यांच्या बाजूनीच काम करतायत आणि पैशाच्या बाजूनी काही लोक झुकली. जर गरज नसतानाही प्रकल्प करतायत तर त्याच्या मागचं कारण काय आहे आणि त्याच्यामागे अर्थकारण आहे का? साहेब, इंटरनॅशनल मेट्रोला किती हजार कोटी खर्च करताय आणि साहेब मी आज त्या ग्लॅडिस अल्वारिस रोडवर राहतो. आज मला तर 3 सिग्नल क्रॉस करायला ऑलरेडी अर्धा पाऊण तास जातोय आणि त्याच्या रस्त्याच्या मधनं तुम्ही मेट्रो काढणार आहात. म्हणजे साहेब मी आज 55 वर्षाचा आहे. पुढचे 5-7 वर्ष माझी खराब झालेली आहेत त्या ट्रॅफिकमध्ये. साहेब त्या प्रकल्पाची गरजच नाही आहे, पण सत्ताधाऱ्यांनी विचार केला की गरज आहे, आम्ही करणार. आता ते करतायत. रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा, पैसे वाटून देऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष जरी 6 महिने वर्षभरापूर्वीच इथला कार्यभार स्वीकारला असे मनोज प्रधान आपल्यासोबत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील गेल्या काही दिवसांपासून संघटना बांधणीसाठी ते आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. कळवा मुंब्रा हा जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी इतर शहरातही राजकीय गणित महाविकास आघाडीबरोबर कशीबशी साधता येतील यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. संघर्षाचा काळ आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रधानांवर पक्षाची संघटनेची जबाबदारी आहे. मी लोकसत्तातर्फे त्यांना विनंती करतो की आपलं या निवडणुकीला सामोरे जात असताना आपलं मनोगत आधी आपण मांडा, त्यानंतर आम्ही सगळे आपल्याला प्रश्न विचारतोच. सर्वात प्रथम म्हणजे मला आभार मानायला हवेत लोकसत्तेचे की आज अतिशय प्रेमाने या ठिकाणी मला बोलवलं व आपल्या माध्यमातून लोकांशी भेटायची व बोलायची मला एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वात प्रथम म्हणजे मी लोकसत्तेचे आभार मानतो. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज पत्रकार दिन आहे. तर मी आपल्या सगळ्यांना उपस्थितांना शुभेच्छा देतो. आणि अतिशय साहेब बोलले तसे महत्त्वाचा काळ आपल्यासमोर आहे. मी एक राजकीय पुढारी नंतर पण एक ठाण्याचा नागरिक आहे आणि ह्या निमित्ताने मी पहिले एक नागरिक म्हणून बोलतो. मी साहेब जेव्हा 86मध्ये ठाण्याहून मुंबईला विटीला जायचो झेवियर्समध्ये शिक्षणासाठी, तेव्हा मला लोक मस्करीत बोलायची की व्हेन डिड यू कम टू टाऊन, म्हणजे गावाहून शहरात कधी आला, किंवा व्हॉट इज द STD कोड ऑफ ठाणा. आणि त्या दिवसापासून आज आपण ऑलमोस्ट 40-45 वर्षानंतर बघितलं तर ठाणा खूप बदललं आहे. पण ठाणा बदललं आहे अपेक्षित पद्धतीने बदललं आहे का, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने बदललं आहे का? तर ॲज अ नागरिक मला असं वाटतं की त्यात खूप त्रुटी आहेत आणि पहिले मी त्या त्रुटींचं वर्णन करीन आणि मग एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला काय करता येईल किंवा मी काय सुचवतो ते मी तुम्हाला सांगेन. साहेब, या ठाणे शहरात जर कोणी आज एक बाहेरचा माणूस आला आणि तुम्ही विचारलं त्याला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला बघायला काय आहे किंवा माझ्याकडे कोणी गेस्ट आला तर त्याला कुठे घेऊन जायचं, तर मला खरंच एक प्रश्नचिन्ह होतं. कुठे घेऊन जायचं तर विव्हियाना मॉलमध्ये घेऊन जाऊ, जास्तीत जास्ती काय तर पोखरण लेकमध्ये घेऊन जाऊ. म्हणजे पहिले टुरिझम आपल्या शहरात शून्य आहे. मी राहतो 25व्या मजल्यावर. महिन्याला माझ्या सोसायटीला काय नाही तर 5 लाख रुपयाचे टँकरवर खर्च करायला लागतो. मी तर चांगल्या घोडबंदर रोडबद्दल बोलतोय. जर घोडबंदर रोडसारख्या सोसायट्यांमध्ये 5-5 लाखाचं पाडी घ्यायला लागत असेल तर तुम्ही विचार करा दिवा, कळवा, मुंब्रा या ठिकाणी काय परिस्थिती असेल. त्याच्यानंतर पॉल्युशन तुम्ही विचार करा. काल रात्री साहेब AQI इंडेक्स घोडबंदर रोडवर 200 पलीकडे होतं.
आता आज जर 200च्या पलीकडे आहे तर 10-15 वर्षात आपण आणि दिल्लीचं प्रदूषण हे एका पातळीवर असेल आणि हा आपल्याला विचार करायची वेळ आहे. आज मला जर घोडबंदर रोडवर एक कार्यक्रम घ्यायचा असेल ना सर, तर मला ठाण्यातले 3 कार्यक्रम सोडायला लागतात. मला चेक नाक्याला यायला 1.5 तास लागतो आणि मग इकडनं विटीत मी 50 मिनिटात पोचतो. हे सगळे प्रॉब्लेम हे फक्त मला एक नागरिक म्हणून नाही तर ठाण्यातल्या सगळ्यांना माहीत आहे. मग मी एक राजकीय पक्षाचा पुढारी म्हणून मी ह्याच्याबद्दल काय करू शकतो, हा आज खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करायची गोष्ट आहे. साहेब, आव्हाड साहेबांनी मला असं वाटतं डॉक्टर पद्मसिंह पाटील 95 वगैरेमध्ये साधारण जेव्हा इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा एक धरण सँक्शन केलं होतं. पण ते धरण आपण का बनवलं नाही, कारण त्यावेळेसच्या लोकांना वाटलं की जर स्टेट गव्हर्नमेंटने धरण बनवलं तर त्याचा फायदा आम्हाला मिळणार नाही. आणि फायदा म्हणजे लोकांचा विचार नव्हता, फक्त रोख रक्कम काही मिळत नव्हती म्हणून कॉर्पोरेशनला बनवायची जबाबदारी नाही ना, मग आपण बनवायचं नाही. साहेब, आज आपल्यानंतर झालेलं नवी मुंबई महानगरपालिकेचं मोरबे धरण स्वतःचं धरण आहे. आज आपल्याकडे धरण नाही. तर माझं जर पहिले लाईन असेल या ठाणे शहरात कुठेही सत्तेमध्ये सहभागी झालो तर टँकर फ्री ठाणा हे माझं घोषवाक्य असेल. त्याच्यावर मला अंमल करायला लागेल. मग ते अंमल करत असताना मी एका दिवसात धरण बनवणार आहे का, तर नाही, मला एका दिवसात धरण बनवता येणार नाही. पण मग डिस्ट्रीब्युशन, लिकेजेस आणि चोरी याच्यावर मी वारंवार बोलत आलो आहे. गेले 2 महिने मी याच्यावर बोलतो आहे. आज काही नाही तर 50-60 MLD पाण्याची चोरी होते. पहिले ती चोरी थांबवायची जबाबदारी मी उचली. दुसरं, रस्त्याचा जर तुम्ही विचार केला तर आज घोडबंदर रोडला एक नवा पराक्रम ज्या जगात कुठे नाही असा झालेला आहे. म्हणजे सर्व्हिस रोड अमलगवेट केलेत हायवेवर. आज त्या रस्त्यांवर शाळा आहेत, सोसायट्या आहेत, टेम्पल्स आहेत, चर्चेस आहेत आणि सर्व्हिस रोड अमलगवेट केलेत. साहेब, अतिशय वाईट गोष्ट आहे की 2025मध्ये आत्तापर्यंत साहेब 2025 आता 26 सुरू झालं आहे, 25मध्ये 22 लोक मृत्युमुखी पडले. तुम्ही विचार करा त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल. आज शेवटची जी मुलगी वारली ती 17 वर्षाची मुलगी होती. तिच्या घरात काय अवकळा झाली तुम्ही विचार करा. आणि हे कोणाचं तर एका सुपीक मंत्र्याच्या मनातली कल्पना की रस्ते मोठे करू, सर्व्हिस रोड आत घेऊ. हे अशा टाईपच्या ज्या चुका आहेत त्या सुधारायला मला जर संधी मिळाली तर मी ती करीन. एक पोल्युशनबद्दल बोलायचं तर खूपच म्हणजे वाईट परिस्थिती आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं होती. एकमेव ग्रीन स्पॉट आता ह्या ठाणे शहरात डेन्स ग्रीन स्पॉट राहिला होता. तिथे 3000 बेडचं मेंटल हॉस्पिटल बनवायला घेतलं. आम्ही जागेवर गेलो, त्यांनी 1400 झाडं तोडायची परवानगी मागितलेली. मी आयुक्तांशी बोललो, उपायुक्तांशी बोललो, तर त्यांनी सांगितलं की त्यांचा प्रस्ताव आला आहे की 1400 झाडं तोडायची आहेत, त्यातली 700 तोडायची आहेत, 700 शिफ्ट करायची आहेत. तर मी म्हटलं तुम्ही परवानगी दिली आहे का, तर त्यांनी परवानगी दिलेली नव्हती. पण मी जेव्हा जागेवर गेलो तर त्या जागेवर अर्धी झाडं ऑलरेडी तोडलेली होती. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो की म्हटलं जर तुम्ही परवानगी न घेता तोडत असाल तर कॉन्ट्रॅक्टरवर, अधिकाऱ्यांवर तुम्ही केस टाका. त्याचं काहीही चालेल नाही. आज त्याच्याच बाजूला आषाढचं मॉडेला सगळी झाडं तोडली, अदानीचं ACC सगळी झाडं तोडली. आज जरी तुम्ही रेमंडला गेला तर तीच परिस्थिती आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने वी आर गोईंग टू बी वन मोर दिल्ली. त्याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर मला जर संधी दिली तर एक ग्रीन कव्हर मी बनवण्याच्या दृष्टीने काम करीन. पण वॉटर, गटर, मीटर याच्या पलीकडे जाऊन कोणीतरी ह्या शहराचा विचार केला पाहिजे. आणि ते मनात धरून मला एक ओल्ड एजचं होम हे फार माझ्या जीवाच्या जवळचं अशी एक कल्पना आहे की एक ओल्ड एज होम असावं. नंतर मुंबईतनं लोक ठाण्यात राहायला आली, पण त्यांच्या मुलांना कॉलेजेस जायला लागतं वाशीला, त्यांना कॉलेजेसला जायला लागतं मुंबईला. म्हणजे एक सिंगानिया शाळेत जिथे मी विद्यार्थी होतो किंवा शाळा एक वेळ चांगल्या आहेत, पण चांगली कॉलेजेस आहेत का, तर चांगली कॉलेजेसच नाही आहेत. मग त्या कॉलेजेससाठी आपल्याला जायला लागतं मुंबईला किंवा वाशीला. तर त्याचा काहीतरी विचार या ठिकाणी केला पाहिजे.
एक कल्चरल बेस या ठाणे सिटीला असला पाहिजे. म्हणजे एक रंगायतन आणि एक काशीनाथ घाणेकर म्हणजे आपल्याला फार कल्चरल बेस आहे असं होत नाही. किंवा एक संस्कृती आर्ट फेस्टिवल का आमचा स्वतःचा कळवा आर्ट फेस्टिवल आम्ही करतो. हा प्रयत्न दोघांचा खूप चांगला आहे की काहीतरी एक कल्चरल बेस असावा. पण माझ्या मते सामान्य लोकांसाठी कॉर्पोरेशनने देखील काहीतरी केलं पाहिजे आणि एक 6-12 महिन्याचा एक प्रोग्रॅम आखला पाहिजे जिकडे जेन्युइनली इंटरनॅशनल कलाकार, काही लोकल कलाकार, काही नॅशनल कलाकार यांना संधी द्यावी आणि लोकांना त्याचा अनुभव व्हावा. नंतर माझ्या डोक्यात एक ट्विन सिटी कॉन्सेप्ट आहे की बाबा एक जॉग्रफिकली आपल्या ठाण्यासारखं जर कुठले अमेरिकेत एक सिटी असेल तर एक ट्विन सिटी त्याची असावी, जेणेकरून तिथले 10 विद्यार्थी दरवर्षी ठाण्याला येतील 1 वर्षासाठी, आपले 10 विद्यार्थी जातील, एक इंटरनॅशनल एक्सपोजर आपल्या मुलांना मिळेल आणि काहीतरी कल्चरल घेवाणदेवाण होईल, अशा प्रकारचं डोक्यात होतं. एक टुरिस्ट सेंटर आपल्याकडे आपण निर्मिती आपण केली पाहिजे. 1663चं सेंट जॉनचं चर्च आपण आहे, म्हणजे ताजमहल हे फक्त त्याच्या 30 वर्ष आधी केलेलं आहे. तसंच इतके सिनगॉग आहेत, आपलं जेल आहे, आपली मंदिरं आहेत. एक ट्रेल बनवायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त टुरिस्ट या ठिकाणी येऊ शकतील, अशा पद्धतीचा एक मनात भावना आहे. नंतर आज कुत्रेप्रेमी या ठिकाणी खूप आहेत, तर त्यांच्यासाठी चांगले शेल्टर्स, म्हणजे एक सुप्रीम कोर्टचं जे एक आलेलं आहे सायटेशन, ते त्याच्यात इतकी ॲम्बिग्युइटी आहे की त्याच्यावर विचार करायला लागेल. आपल्याला शेल्टर्स द्यायला लागतील, कुत्र्यांना तिकडे पाठवायला लागेल. हा एक भाग झाला. नंतर हॉस्पिटल गेले 32 वर्षापूर्वी एक हॉस्पिटल आपण केलं, त्याच्यानंतर त्या 500 बेड हॉस्पिटलला 1000 पेशंट आज असतात. अर्ध्या गोष्टी तिकडे कमी आहेत, तर आणखीन एक हॉस्पिटल आजची लोकांची गरज आहे. अशा सगळ्या खूपशा गोष्टी आहेत ज्या मनात आहेत. सत्तेमध्ये आलो किंवा विरोधात असलो तरी ह्या सगळ्या गोष्टींच्या मी नक्कीच माझा पक्ष मागे राहील. मनोजी, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की खूप चर्चा अशी सातत्याने होताना दिसते की महाविकास आघाडी कधी नव्हे तर ठाण्यामध्ये विरोधी पक्ष खूप कमकुवत आहे, अशा सातत्याने टीका किंवा चर्चा सातत्याने होते. यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या तेव्हा जितेंद्र आव्हाडांचा एक फोर्स नेहमी विरोधी पक्ष म्हणून असायचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा फोर्स दिसायचा, काँग्रेस काही प्रमाणात दिसायची. पण यावेळी कुठेतरी गेल्या काही वर्षात संघटनात्मक पातळीवर तुमचा पक्ष असो, उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तर मोठा डॅमेज झाला आहे, तर संघटनात्मक पातळीवर किती मोठी आव्हानं तुम्हाला या काळात दिसत आहेत आणि महाविकास आघाडीला किती मोठं आव्हान दिसत आहे? जयश्री, ह्याच्यात 2 गोष्टी होत्या. पहिले म्हणजे आम्ही प्रयत्न 100% केला की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण ही इलेक्शन लढवू. त्याच्यामागे थॉट प्रोसेस असा होता की जेव्हा शिवसेना आणि BJP एकत्र आली आहे तेव्हा आपण एक चांगला असा ऑपोजिशन कॅन्डिडेट त्यांच्यासमोर द्यायला पाहिजे, जेणेकरून लोकांना 32 वर्षांनंतर एक अल्टरनेटिव्ह दिसला पाहिजे की बाबा आता शिवसेना BJPला एक स्ट्रॉंग अल्टरनेटिव्ह आहे. पण खूप दिवस चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर काँग्रेसला पाहिजे त्या अपेक्षित जागा आम्ही देऊ शकलो नाही. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली. आता ह्या इलेक्शनमध्ये जात असताना शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. जी एक शिवसेना आहे त्याच्याबरोबर उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे नॅचरली दुसरे थोडेसे कमकुवतच आहेत. सगळे म्हणजे सगळे 2 नगरसेवक सोडून सगळे नगरसेवक त्यांच्याबरोबर निघून गेले. आमच्या राष्ट्रवादीचं पण 2 भाग झाले. आता देवाच्या कृपेने राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, पण 99% कार्यकर्ते आमच्याबरोबर राहिले. नेते गेले असतील पण कार्यकर्ते आमच्याबरोबर राहिले. आमच्याकडे या ठाणे शहरात आणि कळवा मुंब्रामध्ये आव्हाड साहेबांना मानणारी लोक आहेत, मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कळवा मुंब्रा जर तुम्ही पकडलं तर आम्ही अपोजिशन डेफिनेटली खूप स्ट्रॉंग होतो. जेव्हा आमची आघाडीबरोबर बोलणी पण चालू होती तेव्हा माझा पर्सनल थॉट प्रोसेस त्याच्यात असा होता की ठाणे शहरात कदाचित आम्ही ऑन आवर ओन सीट्स जिंकू शकणार नाही, पण कोणाच्या जर मागे उभे राहिलो
तर आम्ही त्यांना निवडून आणू शकतो. आणि गोल काय होतं, तर शिवसेना BJPला हरवणं हा आमच्या समोरचा गोल होता. आणि त्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही खूपसं कॉम्प्रोमाइज केलं. शहरात 4 सीट आम्ही आमच्या चिन्हावर ठाणे 2.5 मतदारसंघात आणि 5 हे मशाल चिन्हावर आम्ही लढवत आहोत. आणि थोडंसं आम्ही कॉम्प्रोमाइज केलं, कारण काय आम्हाला असं वाटलं की मशाल ही या शहरात चालेल. आणि आज तो प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तो असफल झाला आहे असं मला वाटत नाही. आम्ही चांगली लढत देतो आहे. आणि आता 16 तारखेला लोकांना जर 32 वर्षानंतर वाटलं की कुठेतरी ते 32 वर्ष ज्यांना सत्ता दिली आहेत ते कुठेतरी चुकलेत, तर आम्हाला संधी नक्कीच मिळेल. माझा तोच प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये सरळ सरळ सीट विभाजन असं दिसतंय की कळवा मुंब्र्यामध्ये मेजॉरिटी सीट्स तुम्ही घेतल्या. ठाण्याचा जो उर्वरित भाग आहे तिकडे आपण मशालला किंवा उद्धव सेनेला ताकद दिली. पण माझा मूळ प्रश्न असा आहे की तेवढी धुगधुगी, एवढा काय म्हणतात त्याला 1/3 ऑफ ठाणे महापालिका आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सीट शेअरिंगमध्ये दिलेला आहे. तर तेवढी धुगधुगी त्या पक्षात दिसते आहे का? तुम्हाला अजूनही असं वाटतं का की एवढ्या मोठ्या शहरामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष आता तेवढा सक्षम राहिला आहे का शिंदेंना टक्कर द्यायचा? आणि या सीट शेअरिंगमध्ये खूप जागा त्यांना दिल्या गेल्याचा फटका एकूण इक्वेशनला बसेल असं तुम्हाला वाटतं का? सर, मी एक नक्की तुम्हाला सांगू शकतो की उद्धवजी आणि राजजीला मानणारी लोकं आहेत. कार्यकर्ते एक वेळ कमी असतील, पण त्यांना मानणारे मतदार आहेत. म्हणजे आजही जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा लोक ह्या ठाणे शहरात विचारतात, राज उद्धवबरोबर आहात ना, मग तुम्हाला काय बोलायची गरज नाही. आणि खऱ्या अर्थाने आज सकाळी पण हे घडलं. आज सकाळी 4 नंबर प्रभागात मी होतो. एक अतिशय चांगल्या सोसायटीमध्ये होतो. तिथे जात असताना मला त्यांनी सांगितलं, राज आणि उद्धवबरोबर आहात का तुम्ही? मग आम्ही तुमच्याबरोबर आहोत. असं आजही जाणवतं आहे. त्यामुळे मला वाटत नाही आम्ही चुकलो आहे. फक्त कुठेतरी कमीचं आम्ही कुठे पडत असू ना, तर आर्थिकदृष्ट्या कमी पडतो. आणि ते जगजाहीर आहे आणि ते दिसतंय की ज्या पद्धतीने करोडो रुपये त्यांच्या उमेदवारांना खर्च होत आहेत, आम्ही ते करू शकतो. म्हणजे ठाकरे करिश्मा ठाण्यात आहे 100% आहे साहेब. ठाकरे करिश्मा ठाण्यात 100% आहे. पण आता काय ते 50% वोटिंगची लाईन आम्ही ओलांडू की नाही, हे आता 16 तारीख सांगेल. एकीकडे आता तुम्ही म्हणता की सिटीमध्ये तुम्ही ठाकरे गट मनसे यांना सीट शेअरिंगमध्ये जास्त जागा दिल्या का, तर त्यांचं इथे वर्चस्व आहे. पण निवडणुकीची जेव्हा छाननी प्रक्रिया होती किंवा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस होता, त्या दिवशी अनेक उमेदवारांनी म्हणजे एक 6 उमेदवार बिनविरोध शिंदे सेनेचे निवडून आले. तर त्यामध्ये काही उमेदवारांनी आपला माघार घेतली आणि साहेब, ते मी- नेमकं काय प्रकार आहे आणि मी त्याच्यावर तुम्हाला वादंग सांगतो, झाला? ते लोकशाही नाही, ते रोकशाही होतं. म्हणजे इट वॉज द स्टार्ट ऑफ द एंड ऑफ डेमोक्रेसी. अतिशय काळा दिवस होता. मी साहेब तुम्हाला सांगतो की मी त्या उमेदवारांना वारंवार सांगत होतो, अरे हरणारच आहात ना, पण लढा. तुमचं डिपॉझिट गेलं तरी चालेल, पण लढा. पण कदाचित पैशाचं आमिष, सत्तेचं, पोलिसांचं दबाव, या सगळ्या गोष्टी अगदी दिसून येत होत्या. जे आरो आहेत ते आरो आमच्या एक कॉलम किंवा एक शब्द लिहिला नाही म्हणून आमचे फॉर्म बाद करत होते. आणि एकूण एक त्यांचे फॉर्म 4 कॉलम अधुरे असले तरी ते त्यांचे क्लिअर करत होते. म्हणजे ते दिसत होतं की सत्ता त्यांच्या बाजूने आहे आणि अधिकारी आणि आरो त्यांच्या बाजूनीच काम करत आहेत. आणि पैशाच्या बाजूनी काही लोक झुकली. आता पक्षांनी दिलेल्या AB फॉर्मवर पण असं होईल याचा मला तर म्हणजे विश्वासच नव्हता, पण तेही झालेलं आहे. या संदर्भात काही मनसेने आता तक्रारी पोलिसात दाखल करायचा प्रयत्न सुरू केला आहे, तर त्याच्या पुढे काय होऊ शकेल का, किंवा या संदर्भात ते सर, मी न्यायालयात तुम्हाला दाद सांगतो, मागतायत? इलेक्शन कमिशनवरचा आमचा विश्वास आज नाही, गेले 2 वर्षापूर्वीच उठलेला आहे. इलेक्शन कमिशन काही करेल असं मला वाटत नाही. आज मनसे गेलेली आहे हायकोर्टात. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पण धाव घेतली. पोलीस म्हणजे परत शासन, तिथेही काय होणार नाही. प्रयत्न जसा मनसेने हायकोर्टात केला आहे, आमची उद्या परवामध्ये ठाणे कोर्टात आम्ही जातो आहे. आणि यश, इफ दे गो बाय द बुक ज्याला आपण म्हणतो, किंवा खऱ्या अर्थाने जर त्यांनी चांगला विचार केला, तर आम्हाला कुठेतरी हे कोर्टच न्याय देऊ शकेल असं वाटतं.
मनोज एक आता आपण म्हणतो की प्रशासकीय व्यवस्था वापरणं वगैरे ही काही पहिली निवडणूक नाही तशी. यापूर्वी पण अशा अनेक निवडणुका लेट मी कंप्लीट यापूर्वी पण अशा अनेक निवडणुका होत्या. तुमच्या पक्षांवरही आरोप झालेले आहेत, काँग्रेसवरही एकेकाळी असे आरोप होत होते की यंत्रणा वापरल्या जातात वगैरे वगैरे. त्या एवढ्या प्रमाणावर बिनविरोध दिसत नव्हती. लोक कदाचित प्रत्येक ठिकाणी एक विरोधी स्पेस होती आणि ती विरोधी स्पेस एवढी आक्रमक असायची की एवढं मध्ये त्याच्यात त्या यंत्रणेला वापरताना एवढं त्याचं डिलिव्हरन्स दिसायचं नाही. असं थोडंसं झालेलं दिसतंय का की थोडं तुम्ही किंवा तुमचा पक्ष किंवा आता बघा ना, कळवा मुंबऱ्यामध्ये जिकडे आव्हाड स्ट्रॉंग आहे, जिकडे तुमची पक्ष संघटना स्ट्रॉंग आहे, तिकडे बिनविरोध झालेले नाही आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक स्ट्रॉंग आहेत, शिंदेही तुलनेने बरे आहेत, तिकडे बिनविरोध होण्याचं प्रमाण फार नाही आहे. पण जिकडे जिकडे संघटना वीक दिसत आहेत, म्हणजे आता तुमचं काय म्हणतात अवलंबित्व इथे ठाकरेंवर आहे, त्यांची संघटना कमकुवत दिसते, तिकडे फटका बसला आहे, डोंबिवलीत संघटना तर हे जे काय म्हणतात त्याला आपण जर प्रशासकीय यंत्रणा वापरणं आहे त्याचा जर दोष असेल तर ती संघटना कमकुवत हा एक पार्ट नाही का? अदरवाईज कळवा मुंबऱ्यात असं का नाही झालं? नाही, मी तुम्हाला सांगतो हा एक पार्ट डेफिनेटली असेल. पण साहेब, आपण जर ह्या ठाणे शहराच्या 6 सीट बघितल्या तर त्यातल्या 5 सीट ह्या उपमुख्यमंत्र्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या आहेत. 6वी सीट जी आहे ती परिवहन मंत्र्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधली आहे. ओके. कल्याण डोंबिवलीमध्ये जिकडे झालं तिकडे रवींद्र चव्हाण स्वतः आहेत प्रदेश अध्यक्ष BJPचे, खासदार स्वतः आहेत आणि फार कटाक्षाने ते बारकाईने लक्ष घालतात. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की आम्ही कितीही झालं तरी उमेदवार आमचा द्यायला पाहिजे होता, की दिलेला उमेदवार जेव्हा माघार घेत होते तेव्हा एवढी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि म्हणजे मी नागरिकांची क्षमा मागीन की चला आमचे जर AB फॉर्म दिलेले किंवा आमच्या मित्राच्या पक्षांनी दिलेले AB फॉर्म जर माणूस विड्रॉ करतो तर सर्वात पहिले तर आम्हाला माफी मागितली की आम्ही असे कमकुवत उमेदवार दिले ज्यांनी अशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज केलं. तर पहिली माफी तर मीच मागतो. पण ही मोडस ऑपरेंडी काय होती जरा विस्ताराने सांगाल का? की साहेब, याच्यात 3 प्रकारे प्रयत्न झाले. पहिले तर आम्ही जे फॉर्म भरतो स्क्रुटिनी 2 दिवसानंतर असते. म्हणजे जर 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती तर माझ्या मते, मला जर तुम्ही प्रूव्ह करायला सांगितलं तर आय विल नॉट बी एबल टू प्रूव्ह इट, पण माझ्या मते त्या फॉर्म्सच्या कॉप्या समोरच्यांना दिल्या गेल्या जेणेकरून ते वकिलांबरोबर बसून काय त्रुटी आहेत का काय नाही आहेत का हे पहिला त्याचा अभ्यास झाला होता. जेव्हा स्क्रुटिनीला आले ते येताना आपल्या वकिलांना घेऊन आले आणि पिन पॉईंट तिथेच ठेवलं की बाबा अमुक अमुक अमुक. ओके, हे एक झालं. दुसरं, जिथे ते कमी होते पेपरवर्कमध्ये आणि आम्ही दाखवून दिलं की इथे ते पेपरवर्कमध्ये कमी आहेत, तर मी दाव्याने सांगतो की ते त्यांचे ॲफिडेव्हिटी बदलण्यात आले, वेळेनंतर बदलण्यात आले, आमच्या हरकतींवर विचारच केला गेला नाही. म्हणजे एक तो पार्ट होता की फॉर्मच बाद करणं. जर फॉर्म बाद कळलं तर आम्ही कोणाला तसा दोष देऊ शकत नाही. आता मी माझे जे 41 फॉर्म भरले ते दर AB फॉर्म द्यायच्या आधी मी माझ्या पक्ष कार्यालयात माझा वकील, माझा माणूस एकूण एक लाईन, एकूण एक शब्द वाचूनच फॉर्म देत होता. त्यामुळे माझ्याकडे तो प्रसंग आला नाही. पण एक तर ते आरोनी फॉर्म उडवले. त्याच्यानंतर मला असं वाटतं आर्थिक मोठी घेवाणदेवाण केली गेली आणि आर्थिक ह्याला तर लोक बळी पडलेच आहेत. त्यांनीही असा विचार केला असेल की नंतर लोकांमध्ये वाटायचे त्यापेक्षा उमेदवारालाच देऊन टाका. हा त्यांचा एक थॉट प्रोसेस होता. आणि ज्यांनी ते ऐकलं नाही त्यांना पोलिसांचा धाक वापरणं, सत्तेचा धाक वापरणं. साहेब, आज येत असताना तुम्हाला मी सांगतो, मी नावं घेणार नाही, एक शिवसेनेचा अतिशय मोठा पुढारी ज्यांनी आपलं आयुष्य या शिवसेनेमध्ये घालवलं, त्याच्या घरी तिकीट दिलं नाही, आज त्याच्या मुलाला क्राईम ब्रांचनी बोलवलं, तो अपक्ष लढतोय म्हणून. आज एक 4-5 वर्ष जुन्या केस ज्याचा काही संबंध नाही अशाला का बोलवलं तुम्ही 5 वर्षानंतर? तुम्ही कोणाच्या सांगण्यावर काम करतायत? आणि पोलीस काय हिंमत करते की अशा पद्धतीने इलेक्शन चालू असताना कोणाच्या सांगण्यावरनं काम करून प्रेशराईज करून एक अपक्ष उमेदवाराला माघार घ्यायचा प्रयत्न करतोय? म्हणून मनोजजी मला एक सांगा, भाई आता निवडणुकीच्या पहिला जो टप्पा जेव्हा सुरू होतो तेव्हा जर हे असे गोंधळ होतात, तुम्हाला असं वाटतं की ही शेवटच्या टप्प्यात
जर एवढी यंत्रणा वापरली जाते असं तुमचा आरोप आहे, तर शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक काय म्हणतात निकोप सरळ तुमच्यासाठी निपक्षपातीपणाने होईल काय म्हणजे त्याचे प्रिकॉशन्स तुम्ही काय आरोपांवरच जाईल निवडणूक परत? साहेब, आरोप मी हे नुसते आरोप करत नाही, ही खरी तर वस्तुस्थिती आहे. आणि ह्याच्यामधनं मार्ग काय काढायचं, फक्त सतर्क राहायचं. आमच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो की रात्र वैरायची आहे, जागे राहा, पैसे वाटून देऊ नका, झोपू नका. त्यांना मी एकच सांगतो, विनंती करतो की आता 10 दिवस तुम्ही आम्हाला द्या, 5 वर्ष निवडून आल्यावर आम्ही तुमच्यासाठी झोपणार नाही आहोत. तर फक्त सतर्कता आम्हाला ठेवायला लागेल. आणि रोज 2-2, 3-3 तास गेले कित्येक दिवस आम्ही झोपतोय, तसे आमच्या कार्यकर्त्यांना पण तेच सांगतोय की शेवटच्या काही दिवसामध्ये आता अजिबात निष्काळजीपणा दाखवू नका. दर यादीवर काम करा, गल्लीत थांबा, पैसे वाटप थांबा. बस एवढंच मी करू शकतो. मला दुसरा एका मुद्द्याकडे जायचं आहे. कळवा मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुमचा जितेंद्र आव्हाडांचा बऱ्यापैकी बालेकिल्ला आहे. इथे अजित पवारांच्या पक्षाचे बरेचसे उमेदवार एस्पेशली मुंब्र्यामध्ये दिसत आहेत. आणि एक ऑब्झर्वेशन असं आहे की अजित पवारांच्या पक्षाने उमेदवार ठरवताना बऱ्यापैकी मुस्लिम महोल्ल्यांपुरते उमेदवार ठरवून दिले गेले, म्हणजे मुंब्र्यात दिले गेले ते किंवा राबोडीत इथे दिले गेले. जिथे जिथे पवारांच्या म्हणजे थोरल्या पवारांच्या पक्षाला संधी आहे तिथे तिकडे घड्याळाचे उमेदवार सगळीकडे तुमच्या समोर दिसत आहेत. तर ही स्ट्रॅटेजी आहे का, म्हणजे महायुतीची हे एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिसते का, की म्हणजे अजित पवारांच्या पक्षाने इथे विरोधात राहायचं पण विरोधकांनाच घायल करायचं, असं काही दिसतंय काय? नाही, असं नाही आहे. शेवटी प्रदेशामध्ये ते आहेत अलायन्समध्ये. ओके, इथे त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की आम्ही अलायन्समध्ये लढणार नाही. त्याचं कारण फार स्पेसिफिक होतं की त्यांना संधी वाटते फक्त मुंब्र्याच्या 20 सीट आणि राबोडीच्या 4 सीट, म्हणजे इन शॉर्ट ते फक्त 24 सीटमध्ये सिरियसली लढत आहेत असं मला वाटतं. जर ह्या सीट्समध्ये BJP त्यांच्याबरोबर असली तर त्या 24 सीटमध्येही लढत होणार नाही, कारण काय ते लोक BJP बरोबर आहे म्हटल्यावर त्यांना देणारच नाही. सो त्यांना पहिल्या दिवसापासून त्यांच्या अध्यक्षांनी लाईन ठरवली आणि ती परफेक्ट लाईन होती की आम्ही एकटे लढू. आता त्यांना जे वाटतं जिथे ते स्ट्रॉंग आहेत तीच जेन्युइनली आमची पण स्ट्रेंथ आहे. आता कळव्याच्या 16मध्ये आम्ही स्ट्रॉंग आहोत, तिथे त्यांचा कुठेही आमच्यासमोर पुढे मागे पण ते नाहीत, ते कॉम्पिटिशन मॅच नाहीत कळव्यामध्ये. पण नॅचरली मुंब्र्याच्या ज्या 20 सीट आहेत तिथे आमची लढत ही डायरेक्टली त्यांच्याबरोबरच आहे. म्हणजे आमचं ऑपोजिशन शिवसेना BJP तिथे असूच शकत नाही, तर आमची लढत ही त्यांच्याबरोबरच आहे. माझा तोच प्रश्न आहे की हे ठरवून केलं गेलं का, म्हणजे नाही, मला असं वाटतं की अदरवाईज असं धरून चाला तुम्ही की समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार जर मुंब्र्यात तुमच्या समोर नसता तर ही त्या भागातल्या 20 जागांवरची निवडणूक तुम्हाला तुलनेने कदाचित सोपी गेली असती. नाही, डेफिनेटली तुम्ही स्ट्रॉंग आहात तिकडे अजित पवारांच्या पक्षाला पुढे करायचं असं काही शिंदे सेने किंवा महायुतीने असं काही ठरवून केलंय का, त्यांचा तो ओन निर्णय? नाही, मला असं वाटतं हा त्यांचा स्वतःचाच निर्णय असेल. कारण काय, ह्याच 20 सीट आहेत जिथे त्यांना यशाची खात्री वाटत. महायुतीची तिरकी चाल वगैरे नाही वाटत मला, नाही असं वाटत. एवढा विचार त्यांनी केला असेल असं मला वाटत नाही. पण नॅचरली त्यांनाही असं वाटतंय आणि त्यांचा अध्यक्ष पण गेले 20 वर्ष राबोडीतनं लढतोय, जिंकतोय आणि तिकडनं पण इलेक्शन लढलाय, त्यामुळे त्याला तिथली जॉग्रफी, हिस्ट्री सगळी माहिती आहे आणि त्याला असं वाटतंय की तिथे आता जर चांगले उमेदवार दिले तर त्याला यश संपादन होऊ शकेल, म्हणून तो गेला तिकडे. मध्यंतरी नजीब मुल्ला यांनी एक प्रस्ताव दिला होता की आमच्यासोबत जर शरद पवार गट आला तर आम्ही एकत्र निवडणूक लढवू, त्याचा विचार करू. ते नेमकं काय होतं की पुण्यामध्ये तसा एक प्रयोग सुरू होता, तर तसं काही होतं का? पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. पण तुम्ही जे बोलला प्रस्ताव, तर प्रस्ताव हा मला वाटतं की पत्रकारांच्या माध्यमातून दिला जात नाही. तो डायरेक्टली मला फोन गेला असता किंवा आव्हाडसाहेबांना गेला असता तर ते आयडियल झालं असतं. पण हा जो प्रश्न आहे ना की प्रस्ताव देणं किंवा ॲग्री करणं, हा मला वाटतं अजितदादा आणि आव्हाडसाहेबांनी घेण्याचा निर्णय आहे
इट इज अबाव माय पे ग्रेड जेव्हा आपण म्हणतो ना की माझ्या सॅलरीपेक्षा वरचा हा प्रश्न आहे. त्यामुळे अजितदादा आणि आव्हाड साहेबांनी आज किंवा पुढच्या महिन्यात इलेक्शन नंतरही काहीतरी ठरवलं तर केडर त्याच्या बरोबर जाईल त्या निर्णय. नको असलेल्या मैत्रीचा सांगावा होता. आपल्याला मैत्रीच नको आहे तरी आपलं निमंत्रण त्यांनी देऊन टाकलं तुम्हाला असं. हां मे ॲज गुड ॲज दॅट. सर ठाण्यामध्ये आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरे आपल्यासोबत आहेत, पण ठाण्यामध्ये असं चित्र आहे की तुम्ही काहीतरी अलिप्त राहतात त्याच्यापासून. आता वचननामा आता काल आपला जाहीर झाला तेव्हा आपले तिकडे नेते नव्हते आणि बऱ्याच प्रचारामध्ये फक्त ठाकरे ब्रँडच यूज होत आहे. तर असं आहे की काल वचननामा जेव्हा त्यांनी पब्लिश केला तेव्हा आम्हालाही आमंत्रण दिलं होतं आणि मी येणार पण होतो. पण मी न वचननामा आधी त्यांचा तो उबाठाचा वचननामा होता आणि तो मी वाचलेला नव्हता आणि मला न वाचता त्या वचननाम्याच्या ह्याला जाणं हे मला संयुक्तिक वाटत नव्हतं. म्हणजे जर मी वचननामा वाचलाच नाही आणि मी त्याच्यासाठी जातो तर मला ते योग्य वाटलं नाही, म्हणून मी गेलो नाही. आम्ही एकत्रच आहोत. आज जर तुम्ही ठाणे शहरात घोडबंदरवर जर बघितलं तर उबाटाच्या उमेदवारांच्या बरोबर आमची कार्यकर्ते फिरत आहेत आणि आमचा गमछा घालूनच फिरत आहेत आणि कुठेही आम्ही असं म्हणत नाही की फक्त उबाट आहे. म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. नाही पण हेच मनोजी कम्युनिकेशन गॅप दिसतंय ना की एक पक्ष स्वतःचा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे अजेंडा घेऊन सुरू आहे. तसं ते महायुतीमध्ये पण दिसतंय आज की भाजपा स्वतःचा एक अजेंडा घेतोय तो तुम्ही पण एक आपला विकास आघाडीमधला मित्रपक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा मांडताना दुसऱ्या पक्षाला विश्वासात पण घेत नाही, तो दाखवत पण नाही. तर हे कम्युनिकेशन गॅप दिसत नाही. ही डेफिनेटली कम्युनिकेशन गॅप आहे. पण आय विल नॉट होल्ड दिस अगेन्स्ट देम. कारण काय आत्तापर्यंत तर बिचारे हे विड्रॉवल्स आणि ह्याच्यातनं बाहेर पडत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दे आर ऑल्सो पुश टू द वॉल. आम्ही जेन्युइनली आपल्याबरोबर बसलो असतानाही मला विचारे साहेबांचा फोन आलेला. आम्ही कंटिन्युअसली एकत्र आहोत. माझे जे काही 5 उमेदवार ठाणे शहरातले आहेत, मला असं वाटलं की माझ्या चिन्हापेक्षा जर मशाल चिन्हावर त्यांना जास्ती मतं मिळू शकतील तर मी आज त्यांचं चिन्ह माझ्या लोकांसाठी वापरतो आहे. याच्यावरूनच तुम्हाला दिसून येईल की खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आहोत. नाही तर मला तुतारीच चालवायची असती, पण त्याला 500 मतं जर त्याच्यामुळे कमी होणार असती तर मी माझ्या पक्षाचाही न विचार करता मी त्या उमेदवाराचा विचार केला आहे आणि मी त्यांना मशाल दिलेली आहे. असं ठाणे शहरात 5 ठिकाणी आम्ही केलेलं आहे. त्यामुळे जेन्युइनली आम्ही एकत्र आहोत. काल त्यांनी तो जाहीरनामा मला वाचायला दिला नाही की आव्हाड साहेबांना दिला नाही. थोडंसं कम्युनिकेशन गॅप नक्कीच त्यांनी पडली. पण बोलवल्यानंतरही मी न वाचता तिकडे जाणं हे मला पटलं नाही आणि म्हणून मी गेलो नाही. काँग्रेससोबत नेमकं काय बिनसलं म्हणजे काँग्रेसचा मुळात किती सर, जीव आहे अगदी- हा मुद्दा आहे, पण काय नेमकं काय नाही, घडलं काय? काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते आणि मी गेले 35 वर्ष एकत्र काम करतो. मी युवकचा अध्यक्ष होतो, तो माझा उपाध्यक्ष होता. मी NSCIचा अध्यक्ष होता, तो माझ्या कमिटीवर होता आणि आम्ही अतिशय जीवाभावाचे मित्र आहोत. आजही रोज सकाळ संध्याकाळी आम्ही बोलतो. आम्ही कंटिन्युअसली त्यांच्याबरोबर बैठकींना बसलो होतो. पण कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर प्रेशर होतं की अमुक सीट आपण लढल्या पाहिजेत आणि त्या सीट्स देणं उभाठाला किंवा राष्ट्रवादीलाही मान्य नव्हतं. म्हणजे अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण कुठेतरी जर वाटलं की बाबा ही सीट सोडली आणि काँग्रेसला दिली तर कुठेतरी आमचं नुकसान होईल, तर ते आम्ही सहन करायला आम्ही पण तयार नव्हतो आणि त्या सीट्स सोडायला तेही तयार नव्हते. म्हणून ते आम्ही असा विचार केला की ठीक आहे, आपण काही ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. पण मग त्यांनी विचार केला जर काही ठिकाणी फ्रेंडली फाईटच व्हायचे तर कमीत कमी माझ्या कार्यकर्त्यांना मी संधी देतो आणि त्यांनी ती संधी दिलेली आहे. ती त्याचा विचार करायचा दृष्टिकोन वेगळा होता. सर, ठाण्यात आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सध्या जितेंद्र आव्हाड आणि तुम्ही स्वतः हे 2च चेहरे सध्या दिसतात. पण भविष्यात संघटनात्मक बांधणीसाठी तुमचे कसे प्रयत्न असणार आहेत? मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मागच्या इलेक्शनमध्ये 2017ला इलेक्शन झालं तेव्हा आमच्याकडे 34 नगरसेवक होते निवडून आले. आज आमच्याकडे 9 नगरसेवक राहिलेले आहेत. त्याच्यामुळे झालं आहे असं की एक तर तरुणांना संधी मिळालेली आहे. आम्ही नवीन तरुण कार्यकर्ते तयार केलेत, त्यांना संधी दिलेत आणि पुन्हा एकदा आम्ही 25 ते 30 सीट निवडून येणार आहोत. त्यामुळे ते परत एक नवीन नेतृत्व तयारच होणार आहे. मला साहेबांनी सांगितलं 6 महिने 1 वर्ष मिळालं, पण मला खऱ्या अर्थाने फक्त 70 दिवस मिळाले. 70 दिवसात आचारसंहिता लागली आणि
इलेक्शन लागलं. पण आम्ही माझी पेरेंट काँग्रेस असो, युवक काँग्रेस असो, युवती काँग्रेस असो, महिला काँग्रेस, आम्ही सगळं रिवॅम्प करणार आहोत 16 तारखेनंतर. आणि तुम्ही बघाल, मी ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या काळात राष्ट्रवादीची सर्वात मजबूत संघटना ही ठाणे शहरात असेल. मी मतदारांना चेंज करायचा प्रयत्न करीन, पण ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना की सर्वात जबरदस्त संघटना ही ठाणे शहरात ही राष्ट्रवादीची असेल. सर, पॉलिटिकलपेक्षा वेगळ्या आता नागरिकांच्या समस्याकडे वळूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की घोडबंदरच्या जोड रस्त्याला आम्ही विरोध करू, पण तो विरोध आता प्रकल्प सुरू आहे तेव्हाच का नाही होत आहे तुमच्याकडून? तेव्हाही झाला, तेव्हाही आम्ही रस्त्यावर उतरलो होतो, तेव्हाही आम्ही ॲजिटेशन केलं, पण त्याला यश येणारच नाही ना. कारण का सत्तेत असलेल्या एका मंत्र्याने ठरवलं की असं झालं पाहिजे, तर त्याचं होतं आहे. आता तुम्ही त्या रस्त्यावर जर बघितलं तर मधनं म्हणजे रस्ता झाला आहे आणि मधनं इलेक्ट्रिकच्या पोलची लाईन आहे. अशा आता कळतं की त्या टेंडरमध्ये ते काढण्याचं घेतलंच नाही. म्हणजे काय प्लॅनिंग करतायत आणि काय होतं आहे, म्हणजे आय एम सॉरी टू से बट इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आज इतकी त्या हिरानंदानी वन एक कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या बाहेर काय सुंदर झाडं होती. एक दिवस गेलो तर एकही झाड नाही. म्हणजे अशा पद्धतीने काम चालू आहे, तर त्याच्याच विरोधासाठी तर आम्हाला रस्त्यावर उतरून विरोध केला. आता महानगरपालिकेत जाऊन विरोध करू. ठाण्यामध्ये गेल्या काही वर्षात मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. म्हणजे एका मागोमाग एक प्रकल्प सुरू आहेत. जसं की कोपरीचा झाला, रस्ता रुंद झाला, आता तुम्ही कोंडीतून मुक्त झालात असं आश्वासन मिळालं होतं आणि लोक आनंद घेत होते. पण तितक्यात आता तिथे साकेतचा छेडा मार्गावर तो ब्रिज येतो आहे, त्यामुळे परत तो अरुंद झाला आहे. घोडबंदरला तुमचं सेवा रस्ता जोडणीचं काम सुरू आहे. अनेक असे बोरिवली बोगद्याचं काम सुरू आहे. तर या प्रकल्पांमध्ये ठाणेकर पूर्ण पिसले गेलेत. तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? एक तर दर प्रकल्पाची गरज किती याचा विचार आपण केला पाहिजे, किंवा जर गरज नसतानाही प्रकल्प करतायत तर त्याच्यामागचं कारण काय आहे आणि त्याच्यामागे अर्थकारण आहे का, असं माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या मनात ह्या गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपण टेंडर काढतो 100 रुपयाचं, पण 3-3, 4-4, 5-5 वर्षाच्या डिलेमुळे ते 250 रुपयावर काम जातं आहे. हा त्यातला एक भाग झाला. दुसरं, मेट्रो बनवली, मेट्रोची गरज आहे, पण ते इंटरनल मेट्रो, साहेब इंटरनल मेट्रोला किती हजार कोटी खर्च करताय. आणि साहेब मी आज त्या ग्लॅडिस अल्वारिस रोडवर राहतो. आज मला तर 3 सिग्नल क्रॉस करायला ऑलरेडी अर्धा पाऊण तास जातो आहे, आणि त्याच्या रस्त्याच्या मधनं तुम्ही मेट्रो काढणार आहात. म्हणजे साहेब मी आज 55 वर्षाचा आहे. पुढचे 5-7 वर्ष माझी खराब झालेली आहेत त्या ट्रॅफिकमध्ये. साहेब त्या प्रकल्पाची गरजच नाही आहे, पण सत्ताधाऱ्यांनी विचार केला की गरज आहे, आम्ही करणार. आता ते करतायत. ते त्याच्यामागे काय अर्थकारण आहे मला खरंच माहीत नाही. तसंच तुम्ही एक टनलबद्दल तो बोलला, दुसऱ्या टनलचं तुम्ही विसरला, जे गायमुखला जाणार होतं. साहेब 3,000 कोटीचा डिफरन्स असतानाही मेघा इंजिनिअरिंगला ते काम देण्यात आलं, आणि L&T हे काम करायला त्यांच्याकडे तज्ज्ञ नाहीत. आणि किती शॉकिंग आहे, म्हणजे L&T ज्यांनी सर्वात सगळे मोठे ह्या देशातले प्रोजेक्ट केले त्यांना तुम्ही बाद करता, आणि 6,000 कोटी त्यांनी सांगितलं असताना तुम्ही 9,000 कोटीला हा प्रोजेक्ट देता. सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढते. आता हे सगळं बघून कमीत कमी ठाण्यातल्या नागरिकांना काहीतरी डोक्यात प्रकाश पडला तर ठीक आहे. आपल्या माध्यमातून मी हेच सांगेन की अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स होता, याच्यावर लक्ष द्या आणि हे अर्थकारण कुठे चाललं आहे ते बघा. साहेब नवीन प्रकल्प एवढे येतात, ते आपलं आर्टचं ते एक म्युझियम होतं, त्याची काय हालत आहे बघा. ओल्ड ठाणा न्यू ठाण्याची पार्क केली, त्याची काय हालत आहे ती बघा. बॉलिवूड पार्क काय केले, त्याची हालत काय ती बघा. आणि अजूनही तुम्ही नवीन गार्डन्स, नवीन ऑक्सिजन पार्क हे करताय. अहो जे आहेत, ज्याच्यावर कोट्यवधी खर्च केले ते पहिले मेंटेन तर करा. आता ठाणेकर नागरिकांना ना शांतता व्हावी. ते ठोकाठोक, डस्ट, ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. साहेब तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, किती खोटी महानगरपालिका बोलते. त्यांनी लेखी स्वरूपात हायकोर्टात लिहून दिलं की आमच्याकडे पाणीची टंचाई नाही, हे लेखी त्यांनी लिहून दिलं. जेव्हा हायकोर्टाने त्यांना सांगितलं
की जर तुमच्याकडे पाण्याची टंचाई आहे तर तुम्ही नवीन प्रोजेक्ट्स सँक्शन करू नका. त्या त्यांनी लेखी ॲफिडेव्हिट लिहून दिलं की आमच्याकडे पाण्याची टंचाई नाही. आता कुठला ठाणेकर नागरिक या म्हणेल की हे खरं आहे? पण अशा पद्धतीने हा सगळा कारभार चालू आहे. पण मनोजजी एक काळ असा होता की एका प्रश्नांवर जितेंद्र आव्हाड बोलायचे. अतिशय आक्रमक नेतृत्व, अतिशय वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने प्रसारमाध्यमांना सामोरं जाणार, हे सगळे विषय त्यांनी घेतले एकेकाळी. पण गेल्या 5-6 महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड अचानक कोशात गेल्यासारखे वाटत आहेत, शांत झाले. ते एका भाषणात बोलले, म्हणजे मी त्यांना कोट करून त्यांना सांगतो की अलीकडच्या काळात मी शांत झालो, असं ते त्यांच्या भाषणात बोलले. हे माझा शब्द अजिबात नाही किंवा माझा निष्कर्ष अजिबात नाही. तर असे जितेंद्र आव्हाड का अचानक शांत झाले? काही कारण काय आहे नेमकं? जितेंद्र आव्हाड हा माझा नेता आहे आणि गेल्या 40 वर्षाची आमची दोस्ती पण आहे. म्हणजे मी 87 पासून आम्ही दोघं एकत्र होतो. विद्यार्थी चळवळीपासून आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे. त्याचं बेसिक गुणच असा आहे की तो आक्रमक आहे आणि त्याला खूप वेळ तुम्ही शांत ठेवूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्ही एक 5-6 महिने एक जितेंद्र आव्हाड म्हणजे एक शांत स्वभावाचा जितेंद्र आव्हाड झाला आहे, तर तुम्ही आज संध्याकाळी मुंब्र्यात जाऊन बघा. त्याची जी भाषणं आणि त्याची जहाल भाषणं जी करतो, लोकांना आजही मंत्रमुग्ध करतो. लोकांच्या अंगावरचे केस उभे राहतात त्याच्या भाषणाला ऐकून. त्यामुळे असं नाही आहे, फक्त थोडासा सगळ्या पॉलिटिकल लँडस्केप बदललेला आहे. त्यांनाही स्वतः विचार चालू आहे की बाबा काय चाललं आहे. आज हा पक्ष अर्धा, तो पक्ष अर्धा, हा पक्ष याच्याबरोबर, तो पक्ष त्याच्याबरोबर. त्यामुळे कुठेतरी तेही इंट्रोस्पेक्ट करत असतील आणि ते त्यांची दिशा ठरवतील आणि त्या दिशेवर एकदा त्यांनी पाऊल ठेवलं की तुम्हाला तोच आक्रमक जितेंद्र आव्हाड परत दिसेल. एक अजून सतत जाणवत गेलं, म्हणजे मी प्रश्नांवर परत येईनच, पण एक जाणवलं की पुण्यात दादा आणि थोरले साहेब एकत्र येत आहेत, पण ठाण्यामध्ये संवादच नाही. कुठेतरी असं झालं का की एकेकाळीचे मित्र नजीब मुल्ला आणि आव्हाडांमध्ये एवढी दरी पडली? आव्हाडांचं आणि अजितदादांचं सख्य किती आहे हे तर महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे या दोन पक्षामध्ये कुठल्याच पातळीवर संवादच होऊ शकला नाही आणि त्या संवादाला कारण म्हणजे नेत्यांमधलं वैयक्तिक पातळीचं काय म्हणतात विसंवाद किंवा मैत्री दुरावल्याचा परिणाम, असं तुम्हाला जाणवत नाही का? हे दोन पक्ष जर इथे एकत्र येऊ शकले असते कदाचित, तर काही ठिकाणी अधिक चांगले उमेदवार, अधिक ताकदीने लढता आलं असतं का? नाही, ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की एकत्रच यायचं असेल तर इलेक्शनच्या आधी नक्कीच येता आलं असतं, पण इलेक्शनच्या नंतर पण एकत्र येता येईल. आव्हाड साहेब जेव्हा अजितदादांना विरोध करत होते तेव्हा बेसिकली पवारसाहेबांच्या प्रेमापोटी ते विरोध करत होते. सर, पवारसाहेबांनीच कुठेतरी सुचवलं की तुम्हाला दोघांना आता एकत्र आले पाहिजे. आय एम शुअर की आव्हाड साहेबांचे ते काय वैयक्तिक शत्रू नाही आणि त्यामुळे अजितदादा आणि आव्हाड साहेब यांनी गेले 25 वर्ष एकत्र काम केलं आहे. मला आठवतं जेव्हा शिक्षण मंडळात आव्हाड साहेब पहिल्यांदा आले 93मध्ये, तेव्हा मी आणि आव्हाड साहेब अजितदादांना पहिल्यांदा भेटायला गेलेलो. मी तेव्हापासून अजितदादांचे आणि आव्हाड साहेबांचे संबंध आहेतच. आय एम शुअर की जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर अजितदादांना आव्हाड साहेबांची किती फायदे आहेत, त्यांच्या इंटेलिजन्सचा, त्यांच्या आक्रमकतेचा किती फायदा आहे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे हे परिपक्व नेतृत्व आहे, हे मागचे सगळ्या गोष्टी विसरू शकतील. आता राहिलं गोष्ट ठाण्यातली, तर जेव्हा माध्यमांच्या माध्यमातून जेव्हा नजीब मुल्ला साहेबांनी असं सांगितलं की जर प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू, पण त्यावेळेस ना खूप उशीर झाला होता. तोपर्यंत माझ्याकडे फक्त 33 प्रभागांमध्ये माझ्याकडे 330च्या वरती लोकांनी उमेदवारी मागितली होती आणि विथ ड्राफ्ट मागितली होती. मग मीच आव्हाड साहेबांना सांगितलं की साहेब, आता आपण एकतर अर्ध्याहून जास्ती म्हणजे अगदी 40 सीट लढवणार, त्यातल्याही जर 10-12 सीट त्यांना द्यायला लागल्या एकत्र आलो तर ते योग्य नाही. इलेक्शन लढूया. सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की एक संधी मिळावी. इलेक्शन नंतर जर वरच्यांनी ठरवलं तर आपण नक्कीच परत एकत्र येऊ. आणि असं आहे की नजीब मुल्ला आणि आम्ही गेले 25 वर्ष तर मित्रच आहोत. तसं दुश्मनी आमची शून्य आहे. आम्ही कुठेही एकत्र भेटलो तर एक दुसऱ्याला मिठीच मारतो. त्यामुळे असाही काही भाग नाही. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडे आहे आणि ती तशी टिकून राहील.
आता इलेक्शन पुरतं ही जे वैर आहे ते इलेक्शन पुरतं आहे. 16 तारखेनंतर नक्कीच जर पक्षांनी याचा विचार केला तर आम्ही एकत्र येऊ. सरांनी जसं प्रश्न विचारला तसाच थोडासा जोडून तो प्रश्न आहे की एकेकाळी आव्हाडांचे खूप जवळचे समर्थक किंवा त्यांचे मित्र म्हणून ओळखले जायचे, जसं की नजीब सरनाईक पहिले वेगळे झाले, नजीब मुल्ला असतील, आनंद परांजपे झाले, मिलिंद पाटील. कळव्यामध्ये एक आव्हाडांचा कट्टर समर्थक म्हणून आव्हाडांचे ते ओळखले जायचे आणि कळव्यात त्यांचं एक नेतृत्व म्हणून ते काम करत होते. आणि तेच पक्षातल्या बऱ्याच नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन गेले आणि मग पक्ष फुटला. तर ते त्यानंतर पक्षाची वाताहत झाली. तर त्यानंतर आता काय तुम्हाला सांगू, एक इंग्लिशमध्ये लाईन आहे, सक्सेस इज अ व्हेरी रिलेटिव्ह टर्म, मोर द सक्सेस मोर द रिलेटिव्स. ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळलं तर आपण सत्तेत असतो ना तर खूपशी लोकं आपल्याला चिटकलेली असतात, पण जर त्यांना दिसलं की आता हे सत्तेत इतक्यात येणार नाही तर खूपशी लोकं सोडून जात असतात. आणि आम्ही ज्यांना जवळ केलं ते अशी लोकं निघाली की जे सत्तेच्या लालचेपोटी जर गेली असतील तर बेस्ट ऑफ लक टू यू. तुम्ही जिथे जाल तिकडे सुखी राहा. अ, मी अगदी शेवटाकडे आपण थोड्या हळूहळू येऊया आता. तुम्ही मगाशी म्हणालात की या सगळ्या काय म्हणतात त्याला, या सगळ्या गोंधळाचा ठाणेकरांच्या डोक्यात प्रकाश पडावा आणि काहीतरी थोडंसं वेगळं चित्र इथं दिसावं. राजकीय पंडित असो, विश्लेषक असो, बऱ्याच जणांना असं वाटतं की ठाण्यात महायुतीचं पारडं खूप जड आहे आणि ते एवढं जड आहे की लढाई फक्त विरोधी पक्ष आता किती, म्हणजे त्यांना विरोधी पक्ष नेता पद मिळेल इतक्या जागा तरी ते मिळवू शकतील का 133 पैकी, त्या पर्सेंटेज या लेवलच्या चर्चा सुरू आहेत. तुम्हाला असं वाटतंय एवढ्या सगळ्या प्रबळ शक्तीपुढे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तग धरू शकाल? तुम्हाला किती आकड्यांचं अपेक्षा तुम्हाला दिसतंय? तुम्ही सत्तेसाठी जवळ जाल असं तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्हाला अपेक्षित असलेला प्रकाश ठाणेकरांच्या मनात डोक्यात पडेल का असं तुम्हाला वाटतं का? एकच फक्त जोडून त्याला, आणि तो प्रकाश पडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही ठाणेकरांपुढे आक्रमक प्रचार करताना दिसताय का तसं? पुढच्या 2-3 दिवसात आमचे महाराष्ट्राचे नेते या ठाण्यात यायला सुरुवात करतील. सुप्रियाताई येत आहेत, जयंत पाटील येत आहेत, बाळ्यामामा प्रचार सुरू करत आहेत, अमोल कोल्हे सुरू करत आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत पोचायची जास्तीत चा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि कुठलीही संधी आम्ही सोडणार नाही. आमचे उमेदवार घरोघरी जात आहेत, रॅलीज काढत आहेत. आणि तुम्हाला असं जरी वाटत असेल की अतिशय एकतर्फी हे इलेक्शन चालू आहे तर ते तसं नाही आहे. कळवा मुंब्र्यात तर तो विषयच नाही. कळव्या मुंब्र्यात तर आम्ही नक्कीच एक नंबरला आहोत. आणि इथे पण मी सांगितलं तसं एक खूप मोठा वर्ग आहे जो आजही ठाकरे ब्रँडला मानतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही संलग्न आहोत. त्यामुळे तुम्हाला वाटतंय तेवढी सोपी ही निवडणूक नक्कीच नाही आहे. कुठेतरी सत्तेच्या जवळ येऊ असं आज तरी मला आय एम होपफुल की आम्ही सत्तेच्या जवळ कुठेतरी येऊ शकू. म्हणजे विरोधी पक्ष नेता तर लांबची गोष्ट, सत्तेच्या जवळ येऊ शकू असं मला आज तरी. ठाकरे बंधूंची काही सभा, काय नियोजन, त्या संदर्भात काही आखणी सुरू आहे का? नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू या ठाणे शहरात येणार आहेत. 10, 11 आणि 12 तारखेचे मी सगळे ग्राउंड्स पण बुक करून ठेवलेले आहेत. आता मुंबईची सभा किती तारखेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ठाण्याची सभा होणार आहे असं आम्हाला कल्पना त्यांनी देऊन ठेवली. एक साधारणपणे ठाकरे बंधूंविषयी एक टीकेचा सूर साधारणपणे असं होतं की ते मुंबईत लढत आहेत आणि ते मुंबईत ताकदीने लढत आहेत. नगरपालिकाच्या निवडणुकात ते फारसे फिरले नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये गेले नाहीत. अगदी मुंबईपासून 1.5-2 तासाच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ बदलापूरमध्ये ते गेले नाहीत. तिथले उमेदवार त्यांचे एकटे लढत होते. मुंबईच्या पलीकडे ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे, अगदी गेला बाजार आदित्य ठाकरे, ही मंडळी येत नाहीत, स्थानिक पातळीवर ताकद देत नाहीत. मला माहिती आहे तुमचा पक्ष वेगळा आहे, पण शेवटी तुम्ही एका आघाडीत लढताय म्हणून हा तुम्हाला प्रश्न आहे. मुंबईचं बॅटल ग्राउंडवर ठाकरे खूप ताकदीने लढतात. ठाण्यात कोण संवाद साधणार, डोंबिवलीत कोण संवाद साधणार, नवी मुंबईत कोण संवाद, हे एकाकी पण इथल्या महाविकास आघाडीला पण कुठेतरी डिस्टर्ब करताय का? नाही, डेफिनेटली मुंबई म्हटलं की सगळ्यांचं लक्ष हे मुंबईकडे असतं. त्यामुळे नॅचरली ते त्यांची स्ट्रेंथ आहे. गेले कित्येक वर्षाची जर ठाकरे बंधूंची स्ट्रेंथ आहे तर ती मुंबई आहे, तर नॅचरली ते मुंबईमध्ये लक्ष घालतील. पण तुम्ही एक बघितलं तर विनायक
राऊत असेल, संजय राऊत असेल, काल संजय राऊत होते, विनायक राऊत हे आमच्या आघाडीच्या चर्चेंसाठी येत होते, त्यांचे अनिल परब साहेब आले होते. म्हणजे असं नाही आहे की त्यांनी लक्ष काढून घेतलं आहे, त्यांनाही कुठेतरी वाटतं आहे की इथेही आपल्या चांगल्या सीट येतील. म्हणजे असं मी अजिबात म्हणणार नाही की ठाण्यापुरतं मी बोलतो आहे. मी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली मी तुम्हाला सांगणार नाही. पण ठाण्यात त्यांचं 100% लक्ष आहे. रोजच्या रोज घडामोडी मातोश्रीवर कळवल्या जात आहेत आणि रोजच्या रोज त्यांचे फोन येतात. मी बघतो आहे की असं नाही आहे की त्यांनी दुर्लक्ष करतात. आदित्यजी पण येतील, अमितजी पण येतील आणि ह्या आठवड्यात तुम्ही बघाल की अगदी प्रभागनिहाय ते फिरतील. शेवटचा टप्पा आहे निवडणुकांचा. म्हणजे तुम्ही तुमचा अजेंडा सांगितलेलाच आहे, पण तरी एक कुठला असा मुद्दा आहे तुमच्या महाविकास आघाडीचा, तुमच्या पक्षाचा, मला एक मुद्दा असा सांगा जो मुद्दा घेऊन तुम्ही ठाणेकरांना शेवटच्या टप्प्यात. मी एक नाही, एक 2-3 मुद्दे सांगतो. म्हणजे जे सर्वात बेसिक नेसेसिटी आहे ठाणे शहराची आहे पाणी. टँकर फ्री ठाणा हा माझा मूळ हे आहे. नंतर नो वन शुड स्लीप हंग्री इन ठाणा. म्हणजे इतकी लोक आहेत जे त्यांना जेवण मिळत नाही, तर नो वन शुड स्लीप हंग्री इन ठाणा हे आमचं दुसरं एक घोषवाक्य आहे. लोकांचं आयुष्यामध्ये काहीतरी आपली बेटरमेंट झाली पाहिजे, ह्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. म्हणजे पोल्युशनवर, रस्त्यांवर आम्ही काम करू आणि एक ठाण्याबद्दल एक आपुलकी या ठाणे शहरातल्या नागरिकांमध्ये कशी जगवायची, तर त्याच्याही कॉन्सेप्ट्स माझ्या खूप सुपर्ब कॉन्सेप्ट्स आहेत, पण आज वेळअभावी मी ते सांगत नाही. पण आपुलकी जागृत होईल अशा पद्धतीने आम्ही काहीतरी कामं करू. वॉटर मीटर, गटरच्या पलीकडे जाऊन एक विजनरी नेत्यांनी हे ठाणे शहरवर काम केलं पाहिजे आणि ते विजनरी नेता आमच्याकडे आहेत असं मला वाटतं. त्यामुळे आम्हाला जर लोकांनी संधी दिली तर त्या संधीचं आम्ही चीज करू. गिव्ह अस वन चान्स अँड वी विल नॉट फेल यू. एवढंच मी तुम्हाला सांगेन. थँक्यू सो मच. हे होते मनोज प्रधान. आपल्याशी जवळपास त्यांनी तासभरापेक्षाही जास्त आपल्याशी संवाद साधला. लढाई कठीण आहे, पण काही वेगवेगळ्या कल्पनांच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांपुढे जातो आहे. इथल्या अनेक प्रश्नांचा त्यांनी उहापोह आपल्यासमोर केला. ठाणेकरांच्या मनात प्रकाश पडेल आणि कुठेतरी ते आम्हाला संधी देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ठाणेकरांच्या मनात प्रकाश पडावा अशा स्वरूपाचा प्रचार ते शेवटच्या 6 दिवसात करतील अशा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद.